सामन्याला सुरुवात होत आहे या ठिकाणी एकता कसारा विपक्ष धर्मवीर कसारा या दोन संघांच्या दरम्यान पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीची फिल्डिंग तिथं पाहायला मिळाली अतिशय उच्च दर्जाची प्रवीण गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्याच बॉलवरती निर्धाव पहिलाच बॉल डॉट प्रवीण गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय त्या ठिकाणी फिल्डर आहे आणि दरम्यान आपण पाहाल तर पुन्हा एकदा एक निर्धाव सिंगल एक धावेल पुन्हा एकदा आपण पाहताय सुरुवात केली आहे श्री गणेशा करत असताना सागर आणि लखन ही दोघांची जोडी मैदानावरती सुरुवात करतायत सागरच्या बॅटमधनं एक सिंगल आली आहे धफलकावरती एका धावेच्या मदतीने श्री गणेशा केलाय यावेळेस खेळलाय त्या ठिकाणी ऑन साइडला फिल्डर आहे अडवतोय शिरोळ आणि पिंपळपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा यानंतर आपल्याला नाणेफेक करायची आहे यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल धावेचं योगदान येईल धावफलकावरती जोडतायत आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले ते 2 या आकड्यावरती एकता कसारा विपक्ष धर्मवीर कसारा कसारा गावातील 2 टीम मैदानावरती एकत्र खेळतायत एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत 5 चेंडू फेकून झालेत प्रवीणचे आणि 5 चेंडूंवरती केवळ 2च धावा इथं अर्जित केल्यात बॅटिंग करत असताना शांत सुरुवात सागर आणि लखन हे 2 फलंदाज करतायत गोलंदाज प्रवीण यावेळेस हा फुलटो चेंडू ऑन साइडला खेळलाय फटका चांगला जबरदस्त दर्जेदार सरळ निघून गेलाय सीमा पार चौकार दुसऱ्या षटकाला सुरुवात हा पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहताय तर ऑन साइडला उडवलाय जबरदस्त प्रहार चेंडू गेलाय सीमा पार षटकार बारा धावा धावफलकावरती याच दरम्यान मशहूर खिलाडी पॉपिन्स यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे हार्दिक सहर्ष स्वागत षटक दुसरं 12 धावा धावफलकावरती आहेत संदीप गोलंदाजी करत असताना राईट आर्म राऊंड द विकेट यावेळेस खेळलाय फटका ऑन साइडला उंची गाठली आहे फिल्डर त्या ठिकाणी झेल टिपत असताना थोडीशी चूक केली आणि या चुकीचं रूपांतर इथं 2 धावांमध्ये होताना पाहायला मिळतंय
यावेळेस ऑन साइडला खेळतायत. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू असताना एकंदरीत संदीपनं 4 चेंडू फेकलेत, खर्च केल्यात 8 धावा. स्कोर कार्ड वरती टोटल 14. हा सुंदर चेंडू अप्रतिम दर्जाचा, फलंदाजाला काही कळायच्या आत मागे जातोय, त्या ठिकाणी अडवलाय. चौदा धावा इथं स्कोर कार्ड वरती आहेत. एक बॅटकट आणि 15 धावा इथून धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पाहताय धावफलकावरती आहेत त्या 15 धावा. बिनबाद 15 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. या ठिकाणी खेळलेला फटका आपण पाहताय. झेलची पुन्हा एकदा सुवर्ण संधी होती, मात्र झेल पुन्हा एकदा ड्रॉप होतोय. भरपूर जीवनदान मिळत असताना फलंदाजांना तिसऱ्या षटकात आपण आहोत. किशोर गोलंदाजी करतोय आणि षटकार येतोय. या ठिकाणी आपण पाहताय किशोर वरती हल्ला बोल करत असताना गरज आहे. चौकार षटकारांची नितांत गरज असताना इथं बॅटिंग करणाऱ्या टीम धर्मवीर कसारासाठी लखन मैदानावरती खेळतोय आणि त्यानं ठोकला हा षटकार. 6 धावांच्या मदतीने धावफलक तब्बल 23 वरती जाऊन पोहोचलंय. 23. यावेळेस पुन्हा एकदा खेळलेला फटका त्या ठिकाणी फिल्डर आहे, अडवतोय. दरम्यान आपण पाहाल तर या दरम्यान सिंगल धावेचं योगदान आलंय. तिसऱ्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती 24 धावा. 24. पूर्वार्धामधील तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना गोलंदाज किशोर राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस खेळलाय फटका हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा झेलची सुवर्ण संधी. झेल टिपला जाईल का? आता मात्र चांगल्या पद्धतीने हा झेल टिपलाय. इथं गडी बाद होतोय आणि लागलेला हा झटका बॅटिंग करणाऱ्या धर्मवीर कसाराला. बादशाहनगर आणि शिरोळ या दोन संघांच्या दरम्यान इथं टॉस केला जात आहे. बादशाहनगर आणि शिरोळ या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये निलेश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करतोय. किशोरचा हा चेंडू या ठिकाणी आपण पाहताय तर विकेटच्या मागे आपण पाहू शकाल व्हाईट बॉलचा कॉल येतोय. त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. किशोर गोलंदाजी करत असताना या ठिकाणी आपण पाहताय तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू आणि यावेळेस आक्रमक प्रहार. हल्ला बोल करत असताना बॅट्समन कुणालच्या बॅटमधनं हा जबरदस्त प्रहार. धर्मवीर षटकार.
तिसरं षटक इथं संपन्न झाले. धावफलकावरती 31 धावा. बॅटिंग करत असताना टीम धर्मवीर कसारा हा संघ खेळतोय. चांगल्या पद्धतीने इथं आक्रमक फलंदाजी पाहायला मिळतीये. कुणाल आणि लखन जोडी मैदानावरती खेळतायत. कुणाल मैदानावरती आला, एक चेंडू फेस केला, षटकार, 31 धावा, 31. धर्मवीर कसारा संघासाठी 31 धावा, 31. चोवीस धावा होत्या. त्यानंतर आपण पाहाल एक अवांतर, त्यानंतर षटकार. यावेळेस हा चेंडू पहा, सुरुवात झाली. पहिलाच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना एकनाथ डगळे विकेटच्या मागणं सामना कंट्रोल करतायत. हा चेंडू निर्धाव. पहिलाच बॉल डॉट येतोय. गोलंदाज भास्कर, उंच पुरा गोलंदाज, राईट मोर द विकेट. पहिला बॉल डॉट. हा चेंडू फुल टोस, फटका खेचलाय, लाजवाब स्ट्रोक. त्या ठिकाणी फिल्डरला बीट करून सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, चौकार. लखन फलंदाजी करत असताना स्ट्राइक वरती आणि खऱ्या अर्थानं स्ट्राइक करताना पाहायला मिळतोय. 13 चेंडू फेस केलेत आणि तब्बल 22 धावा त्याच्या बॅटमधनं येत आहेत. चांगल्या पद्धतीने इथं फलंदाजी करत असताना ही जोडी पार्टनरशिप चांगली बनवली आहे. एका बाजूने आपण पाहाल तर लखन 22 धावांवरती खेळतोय, दुसऱ्या बाजूने कुणाल साथ देत असताना 6 धावांवरती. चौथं शेवटचं षटक धावफलकावरती आहेत. 35 धावा, 35. यावेळेस प्रहार केलाय, पुन्हा एकदा उंची गाठलीये आणि एक चांगल्या पद्धतीचा झेल तिथं टिपला जातोय. लांबी गाठली नाही, या अनुषंगाने अजून एक हादरा मिळेल. बॅटिंग करणाऱ्या धर्मवीर कसारा या टीमला फलंदाज बाद. षटक चौथं आणि या चौथ्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती यावेळेस प्रहार, जबरदस्त प्रहार, उंची गाठली, लांबी सुद्धा गाठतोय आणि सरळ चेंडू होतोय सीमा पार. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सीमा पार, षटकार. चौथ्या षटकात आपण आहोत. या ठिकाणी तब्बल 41 धावा धावफलकावरती जोडतायत धर्मवीर कसारा. थेंबे थेंबे तळे साचे या रणनीतीनुसार इथं खेळताना पाहायला मिळत आहेत. 41 धावा धावफलकावरती धर्मवीर कसारा विपक्ष एकता कसारा. कसारा कसारा असा सामना मैदानावरती. यावेळेस फिल्डर त्या ठिकाणी अडवत असताना थोडीशी चूक करतोय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट करतायत. दोन धावा पूर्ण होत आहेत धावफलकावरती जोडल्यानंतर. आपण पाहाल तर स्कोर कार्ड झालं ते 43-43. लास्ट बॉल आणि या शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी खेळलेला फटका. त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. पूर्वार्ध संपलाय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती जोडल्या त्या 44 धावा आणि एकता कसारा संघाला बनवायच्या आहेत 45 धावा. आज आमचे भोईर बंधू निलेश आणि नितेश भोईर दादांचं विशेष कौतुक केलं जात आहे. त्यांच्या घरी नवीन क्रेटा कार, त्यांच्या स्वप्नातली लक्ष्मी आज त्यांच्या घरी आलेली आहे. आमचे मित्र महेशभाई खंबाळकर यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रदर्स, अशा पद्धतीचा मेसेज महेशभाई खंबाळकर यांच्याकडनं येतोय. आपलं आम्ही मनापासून स्वागत करतोय. पूर्वार्ध संपलाय. 4 षटकांच्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जोडल्यात त्या इथं पाहायला मिळत आहेत 44 आणि 45चं टार्गेट.
44 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 45 धावांचं लक्ष ठेवलं. या ठिकाणी आपण पाहताय एकता कसारा विपक्ष धर्मवीर कसारा असा सामना. सलामीवीर फलंदाज तयार होत आहेत. व्यूवर रचना सज्ज झालेली आहे. चला स्पीडअप करा. या ठिकाणी टाइम काउंटडाऊन केला जात आहे. 24 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष इथं ठेवलंय. सलामीची जोडी तैनात. बॅटिंग करत असताना प्रवीण आणि बबलू. पहिलाच बॉल. पहिला चेंडू आतमध्ये येणारा हलक्या हाताने त्या ठिकाणी डेलिकेट टच दिलाय. सिंगल एका धावेचं योगदान येत आहे. या ठिकाणी एका धावेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात करतात. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती एकता कसारा. धर्मवीर कसारा संघाने सुरुवातीला पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली. 44 धावा जमवल्या आणि 45चं तगडं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. बबलू आणि प्रवीण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. एकता कसारा संघासाठी स्ट्राइक एंड वरती प्रवीण. चला स्पीडअप करा. आपण जास्त वेळ मित्रांनो खर्च करू नका. या ठिकाणी टायमर सेट केलेला आहे. तुम्हालाच पुढे जाऊन अडचणी येऊ शकतात. या ठिकाणी ललित गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल एकेरी धाव आली आहे. डावखुरे हाताचा फलंदाज. स्ट्राइक एंड वरती प्रवीण. लेफ्ट हँडेड बॅट्समन. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. धडाका धमाका पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. एकता कसारा संघाचा पहिला षटकार. पहिल्या षटकाचा खेळ इथं चालू आहे. 2 चेंडू टाकून झाले. 7 धावा धावफलकावरती इथं जोडल्यात. गोलंदाज ललित वरती हल्ला बोल केलाय. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. 30 यार्ड मध्ये त्या ठिकाणी चेंडू अडवण्यास सुयश मिळालं आणि दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल एकेरी धावेचं योगदान येईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहिलं तर 3 चेंडू फेकलेत. 8 धावा इथं खर्च केल्यात. एकता कसारा संघासाठी सलामी देत असताना दोन्ही संघाची दोन्ही जोडी बबलू आणि प्रवीण. स्ट्राइक वरती बबलू येतोय. गोलंदाज ललितचा नेक्स्ट बॉल. खोलवर टप्प्याचा फुलर लेंथ यॉर्कर. जबरदस्त चेंडू होता. समोरच्या दिशेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता मात्र स्वतःला वेळीच आवरलं आणि स्ट्रोकला इथं चेक करत असताना पाहायला मिळाला. सिंगल एक धावेत आहे. एका धावेच्या मदतीने इथून धावफलकाला थोडंसं पुढे घेऊन सरकतील ते 9 या धावसंख्येवरती बनवायचे आहेत. त्या इथून आपण पाहताय तर तब्बल 45 रन्स टू विन. 45 धावा विजयासाठी आवश्यक. यावेळेस जबरदस्त डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारचा अंदाज आला नाही आणि प्रवीणला माघारी पाठवलं जाईल. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. पहिलं षटक या ठिकाणी चालू असताना 9 धावा धावफलकावरती आहेत. ललित गोलंदाजी करत असताना पहिला गडी त्याने टिपलाय. बबलूला साथ देण्यासाठी प्रवीण मैदानावरती होता. निश्चितच त्याला माघारी पाठवलंय. 7 धावांचं योगदान त्यानं दिलं. चला स्पीडअप करा. ललितचा पुढचा चेंडू येतोय. नेक्स्ट संदीप साठी हा चेंडू. ललितचा हा चेंडू मागे जातोय. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. एक षटकाची सांगता. धावफलकावरती 9 धावा. बॅटिंग करतायत टीम एकता कसारा.
चला मित्रांनो, धर्मवीर आपण वेळेची काळजी घ्या. 6 मिनिटं आपण या षटकासाठी खर्च करत आहात. वेळेची काळजी घ्या. या ठिकाणी टायमर सेट केलेला आहे. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय. योगेश टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून हा टाइम इथं सेट केलेला आहे. या अनुषंगाने तुम्ही पाहताय तर 6 ते 6.5 मिनिटं आपण पहिल्या षटकासाठी खर्च करतायत. याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. 3 षटकं जर दिलेल्या निर्धारित वेळेत झाली नाहीत तर चौथ्या षटकासाठी तुम्हाला दंडित केलं जाऊ शकतं. आयोजन कमिटी आमचे भावेश भोईर सर या ठिकाणी कटाक्ष लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक ऑफिशियल टीमवरती, प्रत्येक ऑफिशियल कारागिरावरती तथा प्रत्येक खेळाडूवरती तुमची करडी नजर. आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात. या चेंडूवरती वाईटचा इशारा येतोय. एका धावेची मदत येते धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर 10 धावा. षटक क्रमांक पहिलं इथं संपलं. 10 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. सागर गोलंदाजीसाठी आलाय. व्हाईट बॉल. यावेळेस खेळलाय फटका. त्या ठिकाणी मिड ऑफ वरती अडवलंय. एक सिंगल धाव आली आहे. आज पुन्हा एकदा आपण पाहत आहे आमचे भोईर ब्रदर्स अर्थातच एवन जोडी नंबर 1 लाहेगावची एवन जोडी निलेश भोईर आणि नितेश भोईर साहेबांचं विशेष कौतुक आम्ही करतोय. कालच्या दिवशी त्यांच्या घरी नवीन कोरी करकरीत व्हाईट कलर क्रेटा कार ब्रेझा कार आली आहे आणि नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद तुम्हाला पाहायला मिळतोय. भरपूर कष्ट, जिद्द, चिकाटी ठेवून ही जोडी मित्रांनो मेहनत करत असते. चौकार आलाय. निश्चितच आपण चर्चा करतोय योगेश निलेश भोईर आणि नितेश भोईर या दोन भावांची. गोड मनाची व्यक्तिमत्व आहेत. हसतमुख चेहरे तथा जिद्द, चिकाटी आणि मेहनती कष्ट करणारी ही दोन भावंड त्यांच्या मेहनतीचं चीज होताना तुम्हाला पाहायला मिळतंय. आज नवी कोरी करकरीत ब्रेझा गाडी आली. येणाऱ्या काळामध्ये अजून भरभराट सातत्यानं भावांची होऊ देत अशी अपेक्षा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आणि आमच्या समालोचन कक्षामधून आम्ही करतोय. दरम्यान आपण पाहताय सलगचा हा दुसरा क्लासिकल स्ट्रोक. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावा 19 धावफलकावरती. एकता कसारा संघाची जोडी मैदानावरती खेळतायत. संदीप आणि बबलू हे दोन फलंदाज मैदानावरती फलंदाजी करत असताना क्लासिकल स्ट्रोक संदीपच्या बॅटमधून आपण पाहाल तर 2 चौकार आले. त्यानंतर या चेंडूवरती अपील करतायत. चांगल्या दर्जाचा हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. जबरदस्त राईज होत सरप्राइझिंग डिलिव्हरी. सागर 4 चेंडू फेकले. 10 धावा त्याच्या माध्यमातून खर्च झाल्यात. सिमेंटची खेळपट्टी आहे आणि या सिमेंटच्या खेळपट्टीवरती हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने वळवला. राईट अमोर द विकेट. यावेळेस खेळलेला फटका पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो. फिल्डर त्या ठिकाणी आहे. पुन्हा 2 धावा येतील. धावफलकावरती ऍड केल्या जातील. एकंदरीत आपण पाहाल तर या 2 धावांची मदत येते. धावफलक पुढे सरकेल ते 21 वरती. 21. यावेळेस खेळलाय फटका पुन्हा एकदा त्या ठिकाणी जातोय. गोशांकित क्षेत्र आहे. एक सिंगल धाव. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांची समाप्ती झाली. धावफलकावरती जोडल्यात त्या 22 धावा. 1 बाद 22. एकता कसारा. दोन षटकं इथं संपलेली आहेत. धावफलकावरती जोडल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा. बॅटिंग करत असताना एकता कसारा. समोरून आपण पाहताय तर धर्मवीर कसारा. 12 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. अर्धा रस्ता पार झालाय. अर्धा रस्ता इथून तुम्हाला पार करायचा आहे. या अनुषंगाने इथून सामना खेळावा लागेल.
षटक चालू असताना आपल्याला पाहायला मिळतं तिसऱ्या षटकासाठी पाचारित केलंय गोलंदाज ओमकार. राईट मोर द विकेट. फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आडव्या बॅटनं जबरदस्त करारा प्रहार. बॅट्समन संदीपचा वार, चेंडू सीमा पार, षटकार. धन्यवाद. लाही प्रीमियर लीग 2025 अतिशय मोलाची स्पर्धा आहे. लाख मोलाची स्पर्धा अर्थातच आपण पाहताय लाही प्रीमियर लीग. आणि ज्या ट्रॉफीज आपण पाहताय चमचमत्या ट्रॉफीज आमचे मयूरदादा घागस MG बियर शॉपचे मालक ज्यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफीज आपल्याला सुपूर्द झाल्यात. मुंबई नाशिक हायवेला लाहे गावाच्या जवळ साई बादशाह हॉटेलच्या बाजूला त्यांचं MG बियर शॉप. त्या ठिकाणी तुम्हाला भव्य मोठं दालन उपलब्ध आहे. 24 तास सर्व्हिस ही टॅगलाईन आणि क्वालिटी प्रोडक्ट ही त्यांची ओळख. MG बियर शॉप मयूरदादा घागस यांच्या शॉपला जरूर भेट द्या आणि त्या ठिकाणी जाऊन आनंद लुटा. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक, समोर फटका खेळलाय. विराट कोहलीची आठवण करून देत असताना मैदानाच्या आतमध्ये संदीप, क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार. षटक चालू आहे हे तिसरं आणि तिसऱ्या षटकामध्ये हल्ला बोल करत असताना बॅट्समन संदीप सलगचे 2 षटकार येत आहेत. सामन्याचे चित्र पालटवत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर अजून 11 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 10. त्या ठिकाणी पुन्हा एकदा खराब फिल्डिंग आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी आडवून फेक करतील मात्र सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेरून उचललाय, चौकार. सलगच्या 3 चेंडूंवरती 3 हल्ले आपल्याला पाहायला मिळाले. संदीपच्या बॅटमधनं 2 षटकार, त्यानंतर एक चौकार येतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 38 धावा धावफलकावरती आहेत. बनवायच्या आहेत त्या 45. लवकर मॅच फिनिश होण्याच्या तयारीत. हा चेंडू चेक करतायत लेगस्टिकच्या बाहेर. वाईड बॉल, वाईड प्लस बायची 1 अशा पद्धतीने इथं 2 धावा येत आहेत. धावफलक 40 वरती जाऊन पोहोचले. बादशाहनगर आणि शिरोळ दोन्ही संघ आपण तयार राहायचंय. हा सामना जसा संपेल तसा आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तिसरं षटक इथं मार्गस्थ आहे. गोलंदाज ओमकार गोलंदाजी करतोय. महागडं षटक अद्यापपर्यंत टाकले. यावेळेस जबरदस्त फटका MSD स्टाईल मॅच फिनिश करतोय. बॅट्समन संदीपच्या बॅटमधनं सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. षटकारासाठी मॅच फिनिश. या ठिकाणी विजय होत आहेत एकता कसारा, वेल प्लेट आणि निलेशजी भोईर ज्यांच्या माध्यमातून आज नवी कोरी चमचमती ब्रेझा कार आज आपल्या लाहे गावात आली. त्याचबरोबर निलेश आणि नितेश भोईर बंधूंच्या घरी आली. त्यांच्यासाठी मान्यवर मतीनबाई शेख अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या विभागाचे युवा नेते तथा